डायरेक्ट मराचं काम आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की हा 18 महिन्याचा ब्रीडर आहे फक्त, आणि याचं वजन नाही म्हणलं तर 120 किलो पर्यंत याचं गेलेलं आहे वजन. तर या जातीचं किती फास्ट ही ग्रोथ होते इथे तुम्ही बघू शकता. मला तर इथे भेव वाटतंय याला धरा. हे तुम्ही ह्या इथल्या शेळ्या बघू शकता की ह्या फुल वॉडच्या आहे, म्हणजे यांची मदर आणि फादर दोन्ही पण आफ्रिकेतले. तर यांचं तुम्ही वजन बघू शकता की 100 किलोच्या घरामध्ये त्यांचं वजन झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथं ह्या शेळ्या बघू शकता की ह्या जनरेशनच्या शेळ्या आहे. जनरेशनच्या म्हणजे जो त्यांचा फादर आहे तो आफ्रिकेतला आणि जी मदर आहे ती भारतामध्ये विकसित झालेली आहे. तर त्यांचं अशा ज्या शेळ्या आहे त्यांचं वजन लगभग 70 किलोच्या घरात गेलेलं आहे. आता तुम्हाला मी 4 महिन्याचे बोकड दाखवतो ते कशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी तुम्ही सगळे बघू शकता की हे 4 महिन्याचे बोकड आहे, आणि ह्या 4 महिन्याच्या बोकडचं वजन लगभग नाही म्हणलं तर 30 किलोच्या घरात यांचं वजन झालेलं आहे. मित्रांनो तुम्ही ही शेळी बघू शकता, ही फर्स्ट प्रेग्नेंट आहे आणि हिची तुम्ही क्वालिटी बघू शकता. ही नाही म्हणलं तर लगभग ही 70 किलो हिचं वजन आहे. या ठिकाणी पाठ बघू शकता की जे की आफ्रिकन बोर सोबत उस्मानाबादी शेळी क्रॉस झाल्यानंतर ही आपल्याला मिळालेली आहे, आणि हिचं वजन नाही म्हणलं तरी 30 किलोचं याचं वजन झालेलं आहे, आणि ते पण फक्त 4 महिन्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता की कमी कालावधीत ही जी प्रजाती आहे आफ्रिकन बोर यांचं किती कमी कालावधीत जास्त वजन गेन होत असतं.